गुरुप्रसाद क्लासेसमधील विद्यार्थी व प्रगती क्लासेसमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. आज आपण 10वीचा पार्ट 2 चा लेसन नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स चा पार्ट 2 पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत. सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया, तर सजीवांमध्ये न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, सेन्सेशन, रिस्पॉन्स म्हणजे श्वसन, त्यानंतर संवेदन, उत्सर्जन, रक्ताभिसरण अशी विविध प्रकारच्या ह्या जीवन प्रक्रिया आहेत ज्या शरीरासाठी इम्पॉर्टंट आहेत. विच लाईफ प्रोसेसेस आर एसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर बाय बॉडी, तर ह्या ज्या लाईफ प्रोसेस आहेत, जीवन प्रक्रिया आहेत, याच्यातील कोणकोणत्या जीवन प्रक्रिया ह्या ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक आहेत. तर ऊर्जा निर्मितीसाठी श्वसन म्हणजेच रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन ऑफ ब्लड दॅट इज रक्ताभिसरण, ह्या ज्या दोन प्रोसेसेस आहेत ह्या इम्पॉर्टंट आहेत ऊर्जा निर्मितीसाठी. विच आर द मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, व्हॉट आर द डिफरन्सेस. आपण मागच्याच लेसनमध्ये शिकलो कोणते दोन टाईपचे सेल डिव्हिजन्स आहेत, मायटोसिस आणि मियोसिस, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर मायटोसिसमध्ये एका जनक पेशीपासून दोन पेशी तयार होतात, तर अर्धसूत्री विभाजन म्हणजेच मियोसिसमध्ये एका पेशीपासून चार पेशी तयार होतात. एका जनक पेशीपासून चार डॉटर सेल्स तयार होतात. ठीक आहे. व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम्स इन सेल डिव्हिजन्स. क्रोमोझोम्स म्हणजे काय, तर गुणसूत्र. पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रांचा काय उपयोग आहे, तर हे जे गुणसूत्र आहेत, क्रोमोझोम्स आहेत, हे काय करतात, तर अनुवांशिक गुणधर्म पुढील पिढीकडे नेण्याचं काम हे क्रोमोझोम्स करत असतात. एका पिढीतील अनुवांशिक गुणधर्म दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करण्याचं काम क्रोमोझोम्स करत असतात. अंडरस्टँड. पुढे वी हॅव स्टडीड various life processes in previous classes. All those life process, that is न्यूट्रिशन म्हणजे पोषण, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन, सेन्सेशन म्हणजे संवेदना आणि रिस्पॉन्स प्रतिसाद, ह्या ज्या सगळ्या जीवन प्रक्रिया आहेत आर एसेन्शियल टू इच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू रिमेन अलाइव्ह. जिवंत राहण्यासाठी प्रत्येक सजीवाला ह्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत. Besides these life processes, one more life process occur in living organism and it is reproduction. तर ह्या सर्व लाईफ प्रोसेस आहेत, बट द मोस्ट इम्पॉर्टंट इज रिप्रोडक्शन. ही सुद्धा एक इम्पॉर्टंट जीवन प्रक्रिया आहे, म्हणजे प्रजनन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. हाऊएवर रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम्स टू रिमेन अलाइव्ह, बट इट हेल्प्स टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसिस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे प्रजनन आहे, हे प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते. म्हणजे प्रजनन होते म्हणून तो सजीव जिवंत राहील आयुष्यभर, तर असं नाही. तर जिवंत राहण्यासाठी उपयोग नाहीये, पण तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन मदत करते. बरोबर ना. रिप्रोडक्शनमुळे प्रजाती राहते, सजीवांची प्रजाती राहते. आता इथे तुम्हाला 4 डायग्राम्स दिलेले आहेत. इथे प्रकार दिले आहेत रिप्रोडक्शनचे. इथे मुळापासून नवीन रोप तयार झाले आहेत. इथे अंडी देणारी कोंबडी दिसत आहे. त्यानंतर बीजांकुरण होते, बीजापासून रोपटे तयार झालेत. आणि इथे कोणते विभाजन दिसते आहे, मायटोसिस की मियोसिस. मायटोसिस, सूत्री विभाजनाची इथे ही डायग्राम दिलेली आहे. ओके. कॅन यू टेल व्हॉट डू यू मीन बाय मेंटेनन्स ऑफ स्पेसिस. प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय, तर एखाद्या सजीव ज्या जातीचा आहे त्या जातीची ती पूर्ण जात टिकवणे याला म्हणतात प्रजाती टिकून राहणे. Whether the new organism is genetically exactly similar to earlier one that has produced it. न्यू ऑर्गॅनिझम म्हणजे एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव, म्हणजे प्रजातीचाच पण त्याच सजीवापासून जो नवीन सजीव तयार होतो हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखा असतो का, तर जिथे लैंगिक प्रजनन होते तिथे नाही उत्तर आहे, आणि जिथे अलैंगिक म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं तिथे उत्तर आहे हो. हे आपण पुढे शिकणार आहोत.
Who determines whether the two organisms of a species will be exactly similar or not? एकाच प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून आहे? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शनवर अवलंबून आहे आणि त्यांच्या क्रोमोझोम्सवरती आणि जीन्सवरती म्हणजे गुणसूत्र आणि जनुके याच्यावरती अवलंबून असते. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द सेल डिव्हिजन अँड फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम? एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन यांचा काय संबंध आहे? तर असेक्शुअल रिप्रोडक्शन असू दे किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन असू दे, पण जे पेशी विभाजन होत आहेत ते पेशी विभाजन झाल्याशिवाय पुढची नवीन पेशी तयार होत नाही. म्हणून रिप्रोडक्शनमध्ये पेशी विभाजन होणे हे आवश्यक आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. प्रजनन म्हणजे काय? तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज. स्पेसीज म्हणजे काय? प्रजाती. तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर सजीवांच्या सर्व लक्षणांपैकी प्रजनन जे आहे हे प्रमुख लक्षण आहे. सजीवांच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं लक्षण आहे. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ ईच स्पेसीज. तर प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी इव्हॉल्युशन उत्क्रांती प्रत्येक प्रजातीची उत्क्रांती होण्यासाठी हे एक रिझन आहे जे कारणीभूत आहे. In living organisms, reproduction occurs mainly by two methods. Those two methods are asexual and sexual reproductions. सजीवांमध्ये दोन प्रकारे प्रजनन होते. एक आहे असेक्शुअल म्हणजे अलैंगिक आणि सेक्शुअल म्हणजे लैंगिक रिप्रोडक्शन प्रजनन. ओके, तर आपण पुढे बघूया असेक्शुअल रिप्रोडक्शन. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट is called as asexual reproduction. गॅमेट्स म्हणजे काय? युग्मक, बीजाणू. तर युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. एकाच प्रजातीमधील एखाद्या जीवाने अवलंबलेली नवजात म्हणजे त्या प्रजातीपासून त्या सजीवापासून एकाच प्रजातीच्या सजीवापासून बीजाणू फॉर्म न करता युग्मक निर्मिती न करता नवीन सजीव तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात असेक्शुअल म्हणजे अलैंगिक प्रजनन. As this reproduction does not involve union of two different gametes म्हणजे दोन वेगवेगळे युग्मक एकत्रित येत नाहीत, दोन वेगवेगळ्या पेशींचे युग्मक एकत्र येत नाहीत. त्यामुळे काय होतं इथे एकाच पेशीतील हे असतात गॅमेट्स तयार होतात. त्यामुळे द न्यू ऑर्गॅनिझम्स हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स. दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय, कारण की इथे दुसरी पेशी नसते, एकच त्याच सजीव त्याच्यापासूनच दुसरा सजीव तयार करतोय, म्हणून दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे जो नवजात सजीव तयार होतो हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. ठीक आहे, इथे मी विचारलं होतं की कोणत्या याच्यामध्ये स्पेसीज एक्झॅक्टली सिमिलर असतात. whether the new organism is genetically exactly similar to earlier one that has produced it म्हणजे सिमिलर असतात का तंतोतंत. तर अलैंगिक प्रजननामध्ये ते तंतोतंत सिमिलर असतात का? बिकॉज union of two different gametes the new organism has exact genetic similarity with reproducing organisms. तर याच्यामध्ये ते सिमिलर असतात कारण की याच्यामध्ये दोन भिन्न पेशींचा संयोग होत नाही म्हणून. दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑक्युअर बाय मायटोटिक सेल डिव्हिजन. याच्यामध्ये अर्धसूत्री विभाजन होते, मायटोसिस म्हणजे सूत्री विभाजन होते.
पण याच्यामध्ये तोटा काय, तर ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज ड्रॉबॅक, म्हणजे जननीय जे विचरणा आहे त्याचा अभाव होतो, आणि पण हे वेगाने होणारे रिप्रोडक्शन आहे, वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. अंडरस्टँड. आता आपण पाहणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, म्हणजे एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. ज्या सजीवांमध्ये पेशी किती आहेत, एकच पेशी असते, तर एकपेशीय सजीवांमधील असेक्शुअल अलैंगिक प्रजनन. फर्स्ट वन, बायनरी फिशन. ह्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी एक एक्सपेरिमेंट सांगितलंय. टेक अ कोनिकल फ्लास्क अँड कलेक्ट द वॉटर इन इट फ्रॉम अ पॉन्ड हॅव्हिंग स्टॅग्नंट वॉटर अँड अक्वॅटिक प्लांट्स. म्हणजे अशा ठिकाणाहून पाणी घ्या की जिथे भरपूर दिवस झाले आहे, पाण्याचा साठा आहे, पाणी साठलेलं आहे, आणि त्याच्यावरती काही हे असतात जलीय वनस्पती सुद्धा त्याच्यात वाढलेले आहेत. अशा ठिकाणावरून थोडंसं पाणी चंचुपात्रात घ्या. ॲड सम वेट ग्रेन्स अँड एक्वेटिक प्लांट्स टू इट. ते पाणी चंचुपात्रात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही गव्हाचे दाणे, काही जलीय वनस्पती टाका. कीप इट फॉर 3 to 4 days, आणि त्यांना 3 ते 4 दिवस असंच राहू द्या. सो दॅट वेट ग्रेन्स अँड प्लांट्स विल डिकम्पोज्ड, म्हणजे त्यांचं विघटन होईल. कोणाचं, गव्हाचं आणि त्या जलीय वनस्पतींचं विघटन होऊ द्या. नाव अर्ली इन द मॉर्निंग, म्हणजे चौथ्या दिवशी, टेक अ ग्लास लाईट अँड पुट अ ड्रॉप ऑफ दॅट वॉटर ओव्हर इट केअरफुली. पुट अ कवर स्लिप ऑन दॅट ड्रॉप अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. 3-4 दिवसानंतर त्या चंचुपात्रातील पाण्याचा एक थेंब एका काचेच्या पट्टीवर घ्या, तिला कव्हर करा आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करा. व्हॉट विल यू सी? यू विल बी एबल टू सी मॅनी पॅरामेशिया परफॉर्मिंग द बायनरी फिशन. तर तुम्हाला काय दिसेल, तर पॅरामेशियम जो आहे त्याचं द्विविभाजन, बायनरी फिशन म्हणजे द्विविभाजन करताना ते दिसून येईल. म्हणजे तिथे रिप्रोडक्शन, पॅरामेशियाचं रिप्रोडक्शन होताना दिसेल, जे कोणत्या पद्धतीने होते, बायनरी फिशन. प्रोकॅरियोट्स म्हणजे जीवाणू. प्रोकॅरियोटिक म्हणजे आपण जे बघितलं प्रोकॅरियोटिक आणि इकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदी केंद्रकी सजीव. प्रोटिस्ट म्हणजे आदिजीव, ज्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना या एकपेशीय सजीव येतात. ठीक आहे. अँड इकॅरियोटिक सेल ऑर्गन्स लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट, म्हणजे तंतुकणिका, हरितलवके, ह्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, अलैंगिक प्रजनन बाय बायनरी फिशन. या द्विविभाजन पद्धतीने ह्या सर्व सजीवांमध्ये रिप्रोडक्शन होत असतं. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. तर ह्या पद्धतीमध्ये एका सेलपासून 2 सेल्स तयार होतात. त्या सेल्सचं विभाजन होऊन 2 सेल्स तयार होत आहेत. ओके. In this process, the parent cell divides to form 2 similar daughter cells. एका पॅरेंट सेल पासून 2 सिमिलर, तंतोतंत एकमेकांशी सारख्या असणाऱ्या 2 सेल्स, डॉटर सेल्स तयार होतात. बायनरी फिशन ऑक्युअर्स आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. तर हे जे विभाजन होते द्विपद्धतीने, हे एकतर सूत्री विभाजनाने पण होतं किंवा असूत्री विभाजनाने सुद्धा होते. ॲक्सिस ऑफ फिशन म्हणजे जेव्हा ही पेशीचे 2 भाग होतात, तर त्याचा जो ॲक्सिस आहे इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये हा अक्ष जो असतो डिवाइडचा हा वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. तर अमिबाचं इथे दाखवलेलं आहे तुम्हाला बायनरी फिशन. तर अमिबाला शेप नसतो, म्हणून हा कोणत्याही याच्यातनं अक्षातून त्याचं विभाजन होतं, म्हणून याला म्हणतात साध्या पद्धतीचं सिंपल बायनरी फिशन जे अमिबामध्ये होतं. त्याला विशिष्ट अमिबा डिवाइड्स इन 1 minute. अमिबा डिवाइड्स in any plane due to lack of specific shape and hence it is called simple binary fission. पॅरामेशियम इथे दाखवलंय पॅरामेशियम मध्ये याच्या इथे 2 पेशी, ह्या पॅरेंट सेल पासून इथे 2 पेशी तयार झालेल्या आहेत. इथे ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन, आडवे द्विविभाजन पद्धतीने हो झालेलं आहे. सी
इथे ह्या अक्षराने यांचं विभाजन झालेलं आहे, याला आडव्या पद्धतीने, त्याला ट्रान्सवर्स बायनरी फिशन म्हणतात, जे पॅरामोशियम मध्ये. अँड वेअरएज युग्लिना बाय लॉंगिट्युडिनल बायनरी फिशन, युग्लिनामध्ये कोणत्या पद्धतीने, हुब्या पद्धतीने द्विविभाजन झालेले आहे. अशा पद्धतीने दोन केंद्रक तयार होऊन दोन पेशी तयार झालेल्या आहेत. Binary fission is usually performed by living organisms during favorable condition, that is availability of abundant food material. ज्या वेळेस मुबलक अन्न पेशीमध्ये उपलब्ध असेल त्यावेळेसच हे फिशन, हे द्विविभाजन होते. सेकंड इज मल्टिपल फिशन. आपण काय बघत आहोत, आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये फर्स्ट बायनरी फिशन बघितलं म्हणजे द्विविभाजन, आणि आता आपण बघत आहोत मल्टिपल फिशन म्हणजे बहुविभाजन. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिशन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदी जीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय, ज्या वेळेस तिथे अपुरे अन्न असेल किंवा प्रतिकूल परिस्थिती असेल, त्यांच्या वाढीसाठी प्रतिकूल परिस्थिती नसेल, अशा वेळेस हे रिप्रोडक्शन पेशीमध्ये होते. अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया अँड देअर बाय मोमेंट्स वेनेवर देअर इज अ लॅक ऑफ फूड, म्हणजे जेव्हा अन्न पुरवठा होत नाही त्यांना किंवा एनी अदर टाइप ऑफ ॲडवर्स कंडिशन्स, इट बिकम्स राउंडेड. तो काय होतो, अमिबा गोलाकार होतो. इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लास्मा मेम्ब्रेन. आणि पेशी पटलाभोवती, प्लास्मा मेम्ब्रेन पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो. काय करतो त्यावेळेस अमिबा ॲडवर्स कंडिशन्समध्ये राऊंड शेपमध्ये होतो आणि एक प्रोटेक्टिव्ह कव्हर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या भोवती एक कठीण आणि संरक्षक कवच तयार करतो, ज्याला such encysted amoeba or any other protist called cyst. अशा अमिबाला सिस्ट असं संबोधले जाते, सिस्ट असं म्हणतात. Many nuclei are formed by repeated nuclear division in the cyst. आता तो त्याची जी ही अवस्था करतो आहे त्याच्यामध्ये तो काय करतो, प्रजनन करतो. पुटीमध्ये, ज्याला मराठीमध्ये पुटी, सिस्ट म्हणजे पुटी म्हणतात, पुटीमध्ये केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते आणि अनेक केंद्रक तयार होतात. जसं द्विविभाजनमध्ये फक्त 2 केंद्रक तयार होतात, पण मल्टिपल फिशनमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा जेव्हा अन्न पुरवठा होत नाही त्यावेळेस तो स्वतःभोवती असे एक कवच तयार करतो आणि मल्टिपल डिव्हिजन्स तिथे होतात न्यूक्लिअरचे. Many nuclei are formed by repeated nuclear division in the cyst. It is followed by cytoplasmic division and thus many amoebulae are formed. तर केंद्रकाचेही विभाजन होते मल्टिपलमध्ये, म्हणजे अनेक केंद्रक तयार होतात आणि त्याच्याच मागे पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. दे रिमेन एन्सिस्टेड टिल देअर आर ॲडवर्स कंडिशन. जोपर्यंत परिस्थिती प्रतिकूल आहे तोपर्यंत ते तिथेच आतमध्येच राहतात. जेवढे तयार झालेत अमिबा ते आतमध्येच राहतात. सिस्ट ब्रेक्स ओपन ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन्स अँड मेनी अमिबा आर रिलीज्ड. आणि जेव्हा कंडिशन्स म्हणजे अनुकूल परिस्थिती आली की पुटी ती फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. हे झालं मल्टिपल फिशन. इथे तुम्हाला डायग्राम दिली आहे. हा पॅरेंट अमिबा आहे, सिस्ट म्हणजे त्यांनी स्वतःभोवती एक असं कवच तयार करून घेतलं आहे आणि आतमध्ये केंद्रकाचे भरपूर असे केंद्रक तयार होतात आणि त्यानंतर ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती येते तेव्हा ती सिस्ट जे आहे ते फुटून अनेक अमिबा बाहेर पडत आहेत. ओके, द थर्ड वन इज बडिंग म्हणजे कलिकायन. इथे तुम्हाला एक एक्सपेरिमेंट सांगितलंय, ब्रिंग द ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर फ्रॉम मार्केट. ईस्टची पावडर जी असते ती मार्केटमधून थोडीशी आणा. टेक 50 ml लुकवॉर्म वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क. एका फ्लास्कमध्ये 50 ml असं गरम कोमट पाणी घ्या. ॲड 5 ग्रॅम ऑफ ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर. त्याच्यामध्ये 5 ग्रॅम ही ड्राय ईस्टची किण्वची जी पावडर आहे ती टाका. अँड 10 ग्रॅम टेबल शुगर टू दॅट वॉटर अँड मिक्स वेल द मिक्सचर. म्हणजे चंचू पात्रामध्ये थोडंसं गरम पाणी, कोमट पाणी घेऊन 5 ग्रॅम ईस्टची पावडर आणि 10 ग्रॅम शुगर म्हणजे साखर टाकून ते मिक्सचर चांगलं ढवळा. कीप द फ्लास्क इन वॉर्म प्लेस आणि उबदार अशा ठिकाणी
ते मिश्रण ठेवा आणि त्यानंतर 1 तासानंतर टेक अ ड्रॉप ऑफ दॅट मिक्सचर ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड, पुट अ कवर ग्लास ऑन दॅट ड्रॉप अँड ऑब्झर्व इट. आणि 1 तासानंतर चंचू पात्रातील 1 ड्रॉप काचपट्टीवर घेऊन तिला कव्हर करून कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली तिला ऑब्झर्व करा. तुम्हाला काय दिसेल? यू विल सी द ईस्ट सेल्स परफॉर्मिंग बडिंग. बडिंग म्हणजे काय? तर कलिकायन. कलिका म्हणजे काय? दॅट इज अ स्मॉल बड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल्स. तर सेल आहे, तर सेल्स पासून एक दुसरा तुम्हाला असा फुगवटा पुढे दिसतो. इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, म्हणजे किण्व पेशी. ईस्टच्या आपण त्याच्यामध्ये पेशी टाकल्या, त्या पेशींना एक एक छोटी कलिका दिसेल. कलिका म्हणजे फुगवटा इथे तुम्हाला दिसतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑक्युअर्स बाय बडिंग इन ईस्ट, अ युनिसेल्युलर फंगस. ईस्ट सेल प्रोड्यूस 2 डॉटर न्यूक्लियाय बाय मायटोटिक डिव्हिजन. सूत्री विभाजनाने काय होतं? यांचं इथे असा हा फुगवटा तयार होऊन जो एक केंद्रक आहे, ह्या एका केंद्रकापासून 2 केंद्रके तयार होतात आणि त्याच्यातला हा जो एक केंद्रक आहे तो पुढे ह्याच्यामध्ये एंट्री करतो. नवीन जो इथे बल्ज तयार होतो त्याच्यात एंट्री करतो. अँड दिस ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज पॅरेंट सेल. म्हणजे ह्याला जनक पेशी म्हणतात. ही जी पेशी आहे फर्स्ट, हिला जनक पेशी म्हणतात. या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो, बरोबर. हिला इथे फुगवटा आलेला, त्यालाच बल्ज असं म्हणतात, जिलाच कलिका असंही म्हटले जाते. आणि मग दिस बल्ज इज ॲक्च्युअली अ बड. वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लियाय एंटर दिस बड. जे एका केंद्रकापासून 2 केंद्रक बनले जातात, तर एक केंद्रक त्याच्यामध्ये एंटर करतो. इथे दिसतंय तुम्हाला. आफ्टर सफिशियंट ग्रोथ, बड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल. कलिकेची म्हणजे याची योग्य वाढ झाली तर हा काय करतो? जनक पेशीपासून तो वेगळा होतो आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी वाढू लागतात. तर अशा पद्धतीने जे रिप्रोडक्शन होतं ते तुम्हाला कलिकायन, त्या पद्धतीला कलिकायन असं म्हणतात. तर आपण 3 पद्धतीचे इथे रिप्रोडक्शन्स बघितले. बायनरी फिशन, देन मल्टिपल, सेकंड वन इज मल्टिपल फिशन अँड थर्ड इज बडिंग. आता नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बघूया. ओके, थँक्स.